जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. तर मी नेहा आहे आणि मी आधी आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तरी पण आपल्या नवीन व्ह्युअर्सला सांगायला मला आवडेल. मी नेहा, मी विदर्भाची आहे मूळची आणि माझ्या परिवारासोबत मी इथं जर्मनीला असते. बरोबर. तर मला आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, मी माझ्या महालक्ष्मी मातेचे अनुभव शेअर केले तिथं, आणि आज मला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव शेअर करायला आवडेल. बरं. कधीपासून आहात स्वामी सेवेत ताई? स्वामी सेवेमध्ये मी 2020-21च्या दरम्यान मी चालू केलं होतं, कोरोनाच्या टाइम मध्ये. तर असंच युट्यूब वरती बघून बघून मी चालू केली होती सेवा. इकडे जसं मला एवढी माहिती नसल्यामुळे मग मी ते सर्च करायची, जे मला डाऊट यायचे ते मी सर्च करून व्हिडिओ बघून मी सेवा चालू केली होती. आधी मला काहीच माहिती नव्हतं, एकदम झिरो, स्वामी काय हे माहिती नव्हतं. हो बरोबर. तर व्हिडिओ बघत बघत गेले तेव्हा मला मनातून असं वाटलं की आपण पण सेवा करायला पाहिजे. आतून एक असं वेगळं फील येत होतं की खरंच आपण ही पूजा करूया का. आधी मी गजानन महाराजांचे विजय ग्रंथाचे पारायण करायची. तर आवड असल्यामुळे मग मी काय केलं, इथं फोटो वगैरे तर काही मिळत नव्हता आणि कोरोना जास्त असल्यामुळे, लहान मुलं असल्यामुळे भारतात तेव्हा काही मी गेली नव्हती 2-3 वर्ष. तर मग मी इथून अशीच प्रिंट काढली, एक कलर प्रिंट, आणि त्याची फ्रेम बनवून महाराजांना पूजा वगैरे करून घरात आणलं मी माझ्या. किती छान. ज्या दिवशी महाराजांना घरात आणलं त्या दिवशी खूप छान वाटत होतं, पण त्याचबरोबर मनामध्ये प्रश्न पण खूप येत होते. म्हणजे मी व्हिडिओज बघून सर्व करत होती. तर आता बघाल तुम्ही तर खूप सारे असे ढोंगी वगैरे बाबा तुम्हाला दिसतील. तर मनात असं एक येत होतं की खरंच असतील का, असं खरंच लोकांबरोबर होत असेल का. जेव्हा मी अनुभव ऐकायची खूप, तर होईल असं होत असेल का. तर मी महाराजांनाच बोलायला लागली डायरेक्ट की महाराज तुम्ही खरंच असाल तर मला काहीतरी दाखवा तुम्ही की हो तुम्ही आहे म्हणून, आणि तुमचीच इच्छा आहे माझ्या घरात यायची, मला तुमच्यात ओढून घ्यायची ही तुमची इच्छा आहे. तर मला काहीतरी असं जाणूव करून बरं प्रचिती देण्याची विनंती हो केली. तुम्ही आहे तर मी विश्वास ठेवेल. तर मी असं कसं काय, प्रचिती देण्याची, मी कसा काय तुमच्यावरती विश्वास ठेवेल, तसं तुम्ही मला एक अनुभव द्या. तर मला ना स्वप्नात असं एक उंच मंदिर दिसलं. ते मंदिर देवीचं होतं आणि प्रत्येक पायरीवरती असं छान फुलं टाकलेले होते, गुलाबाच्या पाकळ्यांचे फुलं. अरे वा. आणि एकदम क्लिअर स्वप्नात येते. आणि तिथं मंदिराची मी हे केलं, दर्शन वगैरे घेतलं आणि खाली आले तर तिथं भैरवजीचं मंदिर मला दिसलं, भैरव यांचं मंदिर. तर मग मला समजत नव्हतं की हे म्हणजे हे काय, असं मंदिर कसं काय दिसलं आपल्याला, काय दिसलं, म्हटलं दिसलं असणार. आणि नंतरच मग मला एका व्हिडिओच्या माध्यमातून कळालं की कालभैरव आणि महाराजांचं हे असं कनेक्शन वगैरे आहे. तर कदाचित आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी आपल्याला ही प्रचिती दिली एक. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली प्रचितीची. हो स्पष्ट मला तसे मंदिर क्लिअर एकदम, जसं की मी स्वतः जाऊन आली असं मला वाटत होतं सकाळी. आणि मग तेव्हा मला कळालं या महाराजांनीच आपल्याला इकडे पाठवलं. आणि तेव्हा माझ्याकडे पुस्तक वगैरे काही नव्हतं, तर मी युट्यूब वरतीच आपलं ते अध्याय काढायची. सारामृतचे अध्याय काढायची, ते वाचायची, ते ऐकायची. त्याच्यानंतर तारक मंत्र जसं जसं मला कळत गेली तशी तशी मी सेवा चालू केली. तर पुस्तक वगैरे काही नसल्यामुळे मग मी असंच युट्यूब वरती बघून बघून वाचायची. तर माझ्या डोळ्यातून ना ताई आपोआप अशा धारा चालू व्हायच्या, रडायला यायचं मला आपोआप. बरोबर, एकदम आपोआप. भाव म्हणजे मला कळायचं नाही की काय होत आहे.
तर हम्म. तिथून माझी चालू झाली सेवा, हळू छोटीशी सेवा चालू झाली. हम्म. त्याच्यानंतर माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे. बर. तर तिच्या मुलाला अचानकच अशी फिट आले आणि अरे खूप बापरे. तब्येत त्याची खराब, हा खूप तब्येत त्याची खराब झाली. अ, हम्म. असं एक आई असल्यानं आपल्याला समजू शकतो आपण की त्या आईची अ, काय हाल असं होत असणार. तेव्हा कोरोनाचाच टाइम होता तेव्हा. हो तर ना. तिला एक मुलगी, आधी एक मुलगी आहे तिला, आणि हम्म. दुसरा तिचा मुलगा होता. तर तिची मुलगी तिने आमच्याकडे ठेवली अच्छा. आणि हॉस्पिटलला मुलाला ऍडमिट केलं. मला खूप असं वाईट वाटलं ऐकून, पण खूप कसं तरी होत होतं. हो ना, हो तर ना. मी स्वामींना असंच हात जोडून प्रार्थना केली की हम्म. स्वामी महाराज, त्या बाळाला चांगलं लागू द्या आणि सुखरूप त्याला घरी पाठवा. हो जर ना. असं झालं तर मी तुमचे 5 गुरुवार करीन अरे बापरे. सारामृताचे. हा आणि हा हा. ताई, त्या मुलाला बरोबर गुरुवारी त्या मुलाला सुट्टी भेटली हॉस्पिटलमधून. किती छान. वा वा वा. आणि त्या दिवशी माझा गुरुवारच होता, पूजा चालूच होती, मी साडी वगैरे घातलेली होती त्या दिवशी. आणि ती हा. डायरेक्ट तिच्या मुलीला घेऊन आली, तर डायरेक्ट माझ्या घरीच आली. अगं, हो तू का, साडी अरे वा. वगैरे का बरं घातलीये म्हणे. म्हटलं माझी पूजा आहे अशी अशी. मी तेव्हा तिला हम्म. सांगितलं नाही की मी तुझ्या बरोबर. मुलासाठी असं केलं. असं बरं वाटलं नाही मला सांगायला की असं असं तुझ्या हो ना, मुलासाठी हो मी ना. हे केलं म्हणून. तर मी तिला सांगितलं नाही. नंतर मग काही महिन्यांनी मी तिला सांगितलं की मी असं असं केलं आहे, तू फक्त हम्म. दर्शन तुझ्या मुलाला पाया पडव म्हणून. अच्छा. मग. तर हा दुसरा अनुभव. बरोबर गुरुवारी सुट्टी झाली बाळाला आणि बाळ सुखरूप घरी आलं. वा वा वा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणखी तिसरा अनुभव असा आहे. माझ्या मिस्टरांना थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यांच्या ना जे आपली पॉटीच्या जागेवरून पॉटी सोबत थोडं ब्लड येत होतं. अरे बापरे. हा. तर अचानकच हे चालू झालं. मग त्यांना पण असं थोडं, म्हणजे 1 दिवस 2 दिवस ठीक आहे, 4-5 दिवस असं कंटिन्यू चालू होतं. तर हम्म. काय करायचं, तर मग इथं आमचे जो फॅमिली डॉक्टर आहे, तर त्यांच्याकडे गेले ते. आणि त्याला अच्छा. सांगितलं सर्व असं असं आहे म्हणून. हम्म. तर ते डॉक्टर म्हणाले की कंटिन्यू जर असं ब्लड येत आहे तर हे काही हम्म. चांगली गोष्ट नाहीये. हो आपण ना. जे स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडे जाऊन सर्व चेकअप वगैरे करूया. बर. तर त्यांनी सजेस्ट केला एक डॉक्टर, आणि तिथं माझ्या मिस्टरांनी अपॉइंटमेंट घेतली. हम्म. ब्लिडिंगचा प्रॉब्लेम तो होता, चालूच होता. मग त्यांनी मला अच्छा. सांगितलं की डॉक्टरांनी असं टेस्ट वगैरे करायचे सांगितले, आणि टेस्ट हम्म. नंतर मग आपल्याला समजेल की प्रॉब्लेम काय आहे. आणि कधी सिरियस पण असू शकतो हा, कारण की ही हो ना. गोष्ट चांगली नाहीये. बरोबर कंटिन्यू बरोबर. ब्लिडिंग होत आहे. तर हम्म. आणि ते पण थोडे वीक फील करत होते. मग थोडं टेन्शन आलं. मग मी मी काय करायची, जे अपॉइंटमेंट भेटली त्यातल्या मधल्या पिरियडमध्ये मी हम्म. एक व्हिडिओ बघितला तारक मंत्राचा, की ती विभूती अच्छा. टाकायची पाण्यामध्ये, तारक मंत्र म्हणायचं, आणि ते पाणी घ्यायचं. खूप छान पवित्र पाणी असते, असं खूप अनुभव ऐकले मी त्याचे. बर. मग मी लगेच दुसऱ्या दिवस पासून देवपूजा झाली का अगरबत्ती लावायची, पाणी घ्यायची, तारक मंत्र 11 वेळा म्हणायची. आणि हम्म. जे विभूती पडायची आपली अगरबत्तीची, ते पाण्यात हम्म. टाकून डेली माझ्या मिस्टरांना प्यायला द्यायची ते पाणी. हो ना. आणि हा, ते ते असं मी जोवर त्यांची टेस्ट होत नाही तोवर मी त्यांना हम्म. ते पाणी दिलं. आणि टेस्ट ज्या दिवशी होती त्या दिवशी पण मी त्यांना ती पाणी पिऊनच त्यांना टेस्टसाठी पाठवलं. पाठवलं. बर. हा, रिपोर्ट म्हणजे त्यांनी सर्व टेस्ट वगैरे केले, पोटात आतमध्ये छोटीशी एक मशीन टाकून त्यांनी सर्व चेक केलं आतून. अच्छा. आणि रिपोर्ट नेहमीप्रमाणे नॉर्मल आले त्यांचे. कमाल त्यांना आहे ना. काहीच नाही झालेलं, काहीच किती झालेलं नाही छान. त्यांना. तारक हो. मंत्राच्या हा. तीर्थाची ताकद आहे ना. हो. आणि तेव्हा माझा विश्वास पटला त्या पाण्यावरती, की खरंच हो ना. एक किती शक्ती आहे या गोष्टीमध्ये. डॉक्टर एक सांगत होते की नाही, हा प्रॉब्लेम मोठा पण असू शकतो. आणि त्याची हो. ब्लिडिंग पण स्टॉप झाली. त्याच्यानंतर त्यांना हो कधीच ना. आजपर्यंत त्रास तो झाला नाही. हो, वा. स्वामी कृपेने. म्हणजे पाण्याला तर तीर्थ करण्याची ताकद आहे तारक मंत्रात. त्या मंत्रात, हो, फक्त आपण मनापासून केलेली गोष्ट महाराजांपर्यंत पोहोचते, म्हणजे पोहोचतेच फक्त हो ना. मनापासून. आणि जेव्हा मी मोबाईल, माझ्याकडे पुस्तक काही नव्हते, तारक मंत्र पाठ नव्हता माझा तेव्हा सुरुवात, म्हणजे हम्म. त्या वेळेस मी चालू केली होती बर. हे सेवा वगैरे. तर मी मोबाईल मध्ये ओपन करायची आणि म्हणायची. तर आपला बरोबर. मोबाईल बघा, स्क्रीन लगेच लॉक होऊन जाते बघा. आपण हो हो चालू हो. केली आणि काही यूज नाही केलं तर आपली जे स्क्रीन आहे ते लॉक होऊन जाते.
हम्म, तर मी हम्म, 11 वेळा तारक मंत्र म्हणायची, माझी स्क्रीन जशीची तशीच राहायची, हो का? ती अरे लॉक वा. व्हायचीच नाही. मी हा माझ्या मिस्टरांना सांगितलं, बघा ना, बघा कसं होते. आणि मी करून पण बघितलं ते मंत्र हा हा वगैरे, हा. तारक मंत्र म्हटलं की ते ओपन, असे ओपनची ओपन राहायची. मग हम्म, नंतर हम्म, मी हम्म, बाजूला यायची आणि हम्म. स्क्रीन ओपन करायची, ती लगेच लॉक होऊन जायची. हो का? म्हटलं अरे हे मग असं, काय? हो, असं कसं होते. म्हणजे तुम्हाला म्हटलं ही वाचता यावं काहीतरी, म्हणून ती स्क्रीन चालू राहायची हो, बहुतेक. हो. आणि त्याच्यानंतर आणखी माझ्या मिस्टरांनी इकडे जर्मनीमध्ये ड्रायव्हिंगचं खूप कठीण असतं, खूप म्हणजे एक पण लायसन्स. मिस्टेक केली ना तर, हो, लायसन्सचं, गाडी फोर व्हीलरचं. हम्म, हम्म, हम्म. तर एक पण मिस्टेक केली ना, अच्छा. तर ते कॅन्सल करून टाकतात, आपल्याला लायसन देत नाही, आपल्याला रिपीट करावं लागते. बरं. तर यांचे बरेच मित्र होते, ते सांगत होते की म्हणजे बरेच त्यांचे मित्र बँगलोरमध्ये 5-5, 6-6 वर्ष ड्रायव्हिंग केलेली आहे त्यांनी, आणि इथं 3-6-6, 5-5 वेळा ते फेल झालेले आहे. हो. अरे बापरे. हो. आणि खर्च पण खूप म्हणजे लगभग 1 लाख पर्यंत आपल्याला तिथं खर्च येतो एवढा? शिकण्यासाठी. अरे हो. वा. आणि खूप बापरे. स्ट्रिक्ट असते इथं सर्व रूल्स वगैरे सर्व. नाही आलं ना तर डायरेक्ट आपल्याला सांगून देतात की नाही, तुम्ही फेल झालेले आहे, घरी जा. हम्म, हम्म, तर हम्म, आपल्याला परत मग ते रिपीट करावं लागते. माझ्या मिस्टरांनी सर्व कोर्स वगैरे केलं आणि अच्छा. अचानकच गुरुवारीच त्यांची टेस्ट होती ती बरं. ड्रायव्हिंगची. हम्म, तर हम्म, सकाळी आणल्याच दिवशी माझ्या डोक्यात काय आलं, म्हणजे बुधवारच्या दिवशी माझ्या डोक्यात आलं की आपण हम्म. विजय ग्रंथचं पारायण करायचं. अच्छा. श्री गजानन विजय. बरेच, हा, हा, गजानन महाराजांचा विजय ग्रंथाचं पारायण करायचं अचानकच माझ्या डोक्यात आली. आणि हो माझी ना. मुलगी लहानी, खूप लहान होती ती, म्हणजे बरोबर. फिडिंग वगैरे तेव्हा, हा, महिन्याचीच होती, 1 वर्षाची पण नव्हती. हम्म, तर हम्म. अचानक डोक्यात आला, म्हटलं तू मी सकाळी 4 वाजता उठून सर्व पटापट केलं. ग्रंथ मोठा असतो तो, हो. 21 अध्याय असतात आणि मोठा, हा, मोठा ग्रंथ असतो. तर 4:30 ते त्यांचे 5 मित्र तास सांगायचे, लागतात. अरे नाही, मला बघा, दिवसभर गेला होता, तो ग्रंथ मोठा ग्रंथ आहे माझा. हो ना. एकासनी पारायण हा, केलं. हो, एकाच, एकाच. तर सकाळी उठून सर्व पारायण वगैरे मी केलं, चालू केलं. लहान बाळ हम्म. असल्याने काय झालं, म्हणजे मी मधात उठायची, कारण ती महाराजांना पण माहिती आहे की हिला लेकरू आहे, तिची हो ना. पॉटी साफ करणं, तिला जेवू खाऊ घालणं, मी तेवढं करायची. स्वयंपाक वगैरे केलेला होता त्यांनी, त्यांचा त्यांचा खाल्ला. पण जी हा लहान हा. बाळ होतं माझं, तिला झोपवलं, तिला शी सू आली तर मी उठायची, बोलायची नाही, बरोबर. उठायची, तिचं करायची आणि परत वाचायला बसायची. हम्म, हम्म, हम्म. तर असं मी माझं पारायण पूर्ण केलं. आणि माझे मिस्टर आले, माझं पारायण चालूच होतं, ते टेस्ट देऊन आले हम्म. आणि म्हणाले की मी पास झालो म्हणून. अरे वा. एवढं म्हणजे, केवढा मोठा हा, चमत्कार आहे. हो. कमाल आहे. आणि आज म्हणजे याच्या आधी पण यांचे मित्र, आणि नंतर पण यांची टेस्ट झाल्यानंतर पण यांचे बरेचसे मित्र फेल झालेले 2-3 वेळा, हो ना. 3 वेळा, 4 वेळा असे फेल झालेले आहे. आणि हे म्हणत हम्म. होते मी एक मिस्टेक केलेली आहे होती म्हणत. आणि अच्छा. एक मला गॅरंटी होती की मी मी फेल होणार. ते सांगत होते, हो. मला गॅरंटी आहे की मी फेल आहे, कारण मी एक मिस्टेक केली आणि ते मला समजली मिस्टेक, की हे माझी मिस्टेक आहे. बापरे. अच्छा. पण जो टीचर होता, त्यांनी काय माहिती एकदम स्माइल देत त्यांना सांगून दिले की जा तू, हे घे तुझं लायसन, हो. तू पास झाला म्हणून. हो. किती म्हटलं छान. ते गजानन महाराजच बसलेले होते तुमच्या हा, जवळ. गजानन महाराज पाठीशी उभे राहिले. हो. ते एक पारायणाचा पण छान अनुभव आला. माझे मिस्टर अजून पण, मग कोणी त्यांना विचारणार, अरे तू एका एका अटेम्प्ट मध्ये कसा काय पास झाला, ते हो. सांगतात माझी बायको पारायण करत होती, त्याच्यामुळे महाराजांमुळे मी पास झालो. अजून पण खरंय, ते खरंय. तसेच सांगतात. तुमची लायसन मला मिळालं त्याच्या. वे नाही, तुमची मला खूप कमाल वाटते. तुम्ही लहान बाळाला सांभाळत एवढं मोठं श्री गजानन विजय ग्रंथासारखं पारायण केलं. हो, एकासनी पारायण करणं हे खरंच सोपं नाहीये. कारण नियम वगैरे हो. पाळून पारायण करायला ते खरं वेळ. सर्व, हा, संध्याकाळी मस्त पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवला महाराजांना, आनंदाच. कारण म्हणजे पैसे लागतात याच्यापेक्षा पण टाइम खूप जातो त्यामध्ये, त्यांचं हो ना, हो. ऑफिस करणं, त्याच्यानंतर हम्म. क्लासला जाणं. आणि मग माझं मुलींचं आणि माझं पण एक युट्यूबचं चॅनल आहे छोटस. हो का? हं, हं. ते, हो, ते सांभाळून, घर सांभाळून, ते एक वेगळं होऊन जाते ना. एक क्लास चालू झाला की मग मिस्टरांचं डोकं पूर्ण त्यामध्ये, जोपर्यंत होत बरोबर. नाही. हा 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 हा. त्याच्यामुळे मग आणि हो, महाराजांच्या कृपेने तुम्ही झालं. मला लिंक पाठवलेली ना, माय बोली इन युरोप नावाचं तुमचं चॅनल आहे. हो, हो, हो.
काही युट्यूबचं सांगा ना चॅनल आहे डेली. याच्याबद्दल, कसं काय तुम्ही हे सगळं माझ्या मॅनेज केलं? मला आधीपासूनच अशी व्हिडिओ करायची थोडी आवड होती. माझी बरं. पहिली मुलगी होती तेव्हा, भारतात जेव्हा होती तेव्हा मी प्रत्येक तिचा व्हिडिओ, छोटे 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 असे व्हिडिओ काढून ठेवलेले अच्छा. होते. हा, इच्छा खूप आठवणी. दिवसाची होती, पण पण एवढं नॉलेज नसल्यामुळे बरोबर. मी कधी हिंमत केली नाही ते युट्यूबचे चॅनल चालू करायचं. पण हम्म. कोरोना नंतर मग दुसरी मुलगी झाली, मग काय करायचं, तर मग आवड म्हणून त्यांना, मिस्टरांना म्हटलं करू का मी, तर हा ते हा हा. म्हणाले कर, तुला आवड आहे त्या गोष्टीची तर असू दे, हो, तुझी आवड तू पण चालू ठेव पुढे. तर बरोबर. माझे डेलीचे व्लॉग, म्हणजे आधी मी सुरुवातीला थोडे कुकिंगचे केले, डेलीचे आता व्लॉग्स टाकते मी. तर हम्म. त्यामध्ये ज्या आपल्या नवीन रेसिपीज किंवा पारंपरिक रेसिपी त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करते. अच्छा. त्याच्याबरोबर इथं आम्ही भारतीय लोक कसे राहतो, सणवार एकत्र कसे साजरे करतो, सर्व सणवार जसे की रंगपंचमी, दसरा, दिवाळी जे पण आहे ते आम्ही सर्व भारतीय एकत्र येऊन इथं साजरं करतो, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते. वा. त्याच्यानंतर माझ्या मुलींचं, घरातलं, म्हणजे मी हे सर्व मॅनेज कसं करते. माझे मिस्टर सकाळी जातात 7:30ला ऑफिसला, हो. 7:30-8ला जातात आणि संध्याकाळीच घरी येतात. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते. तर त्यांचं अच्छा. पूर्ण बिझी बिझी शेड्यूल राहते त्यांचं. तर बरोबर. मग ते ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते की मी एक आई होण्याचं कसं काय कर्तव्य पूर्ण करते, एक मैत्रीण, एक हम्म. बायको, हे सगळ्या गोष्टी हो ना. दाखवण्याचं मी चॅनल वरती नाही, प्रयत्न आणि करत विशेष राहते. म्हणजे कामाला बाई वगैरे नसताना घर एवढं मोठं नाही. स्वच्छ चकचकीत ठेवून मुलींना संस्कार देणं, हे सगळं सांभाळणं हो. साहजिकच कसं रे ताई. इथं कामवाले बाई वगैरे काहीच नसते, तुमच्या मदतीला कोण निश्चित येणार नाही. हो ना. खरंय खरंय. हम्म. आणि एक आणि आवड पण आहे, आणि एक म्हणजे आपण बिझी होऊन जातो त्या गोष्टीमध्ये. हो आणि ना. हो. आपल्यापासून म्हणजे इथलं आसपासचे जे जर्मनीमध्ये आपले लोक राहतात, बरेचसे मला मेसेज पण येतात की हो. तू भाकरी कशी इथं बनवते, कुठून काय मागवते. तर मला त्यात एक आनंद वाटतो मेसेज वाचल्यानंतर, की माझ्या माध्यमातून का होईना पण बऱ्याच हम्म. बायकांना फायदा होत आहे त्या गोष्टीचा. खरंय खरंय. आणि त्याच्यामुळे तुम्ही हा. भारतीय संस्कृती, आहार आणि त्याच्याबरोबर सण उत्सव हे सुद्धा सगळ्यांबरोबर शेअर करताय ना, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. हो, शेअर करायचा प्रयत्न करते. आता मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये ज्या आपल्या पारंपरिक चटण्या आहेत, जशी की मी विदर्भाची आहे सांगितलं, तर हम्म. चटण्या आहेत. आपण काय करतो ना, नवीन रेसिपी बरोबर ज्या आपल्या मागच्या गोष्टी आहे, मागच्या ज्या रेसिपी आहे आजीच्या, हम्म. आईच्या, ते विसरायला होतं आपल्याला. बरोबर बरोबर. आणि जे पुढच्या पिढीला मग ते आपल्यालाच माहिती नाही, तर पुढच्या पिढीला कसं कळणार. अगदी तर खरंय बरं. मी ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक लॉक करण्याचा प्रयत्न करते, की पुढे चालून कोणी बघितलं तर त्याला हा ही आहे एक रेसिपी म्हणून. हो हो हो. खरंय खरंय. वारसा आहे ना आ- हो तो. सांस्कृतिक हो, वारसाच आहे तो. हं. सर्व गोष्टी इथं मिळत नाही, आपले भाजीपाला वगैरे, पण जे मिळते हा. त्यात मी प्रयत्न करते करायचा. नाही, आणि त्याच्यामुळे आपसुकच तुमच्या मुलींवर पण हे छान संस्कार होत आहेत ना, त्याच्यासाठी वेगळं काही त्यांना व्हिडिओ दाखवायची गरज नाही, आई प्रत्यक्ष करून नाही, दाखवतेय. नाही, प्रत्यक्ष म्हणजे आता मी जेव्हा महाराजांचा जप करते, स्वयंपाक करताना, घरातली कामं करताना, हम्म. मी जसं चालू करते श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझ्या मुली आपोआप म्हणायला सुरुवात हो करतात. ना, मी बघू तुम्हाला ना. व्हिडिओ टाकेल, मी व्हिडिओ हो पण हो. बनवलेले, खेळता हं. खेळता ते चालू करतात. हो हो, किती छान. आणि पूजेचं पण झालं. पूजेचं पण झालं, तर माझ्या मुलीला आवड आहे. मी त्यांना म्हणते, नको ग, तू कशाला पूजा करते, हं. विनाकारण इकडे पाय लावशील, इकडे सांड उलट करशील, राहू दे मी करते. नको हं. नको, आज देवाची अंघोळ मला करू दे, तू कशी रोज करते मला करू दे. हो ना, माझ्या आवडीने दोन्ही पण करतात. लहान लहान असताना देवाबरोबर खेळायच्या त्या. हो ना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ताई, मग तुम्ही हे हो असं तुमचं कृष्ण. आहाराचं म्हणा, भारतीय किंवा संस्कृती म्हणा, हे आदान प्रदान तुमचं इतर जर्मन मधल्या लोकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर पण होतं का हो? हो, आहे. माझी जर्मन मैत्रीण आहे आणि हम्म. आमच्याच शेजारची एक आजी आहे. लगभग बरं. 80-85 वर्षाच्या आहेत त्या. त्यांचा अच्छा. मुलगा बर्लिनला, इथं जवळच एक सिटी आहे बर्लिन म्हणून, तिथं असतो आणि आजी बरं. इथं असतं आपल्या. हम्म. तर मग आजी यायच्या. आजी खूप लाड करायची. माझ्या मुली जायच्या, येताना जाताना बोलायच्या. तर मग हा हा आजी हा. म्हणायची, पाठव ग तुझ्या मुलींना माझ्याकडे. हो तर ना. आजी छान छान बनवून त्यांना खाऊ घालायची. मग मी पण हम्म. काही बनवलं असं गोड. हे लोक जर्मन लोक तिखट खात नाही. मग मी बरोबर. काहीतरी बनवायची आजीसाठी गोड वगैरे. नाहीतर हम्म. एखाद्या वेळेस काही भाजी वगैरे बनवली तर मग मी त्यात लाल तिखट आपलं टाकायची नाही, मिरची टाकायची नाही. अच्छा. आणि आजीसाठी बनवायची अशी. मग आजीला जसं आपण आपल्या शेजारी नेऊन देतो ना हो हो. गावाकडे, किती छान. तसंच मग मी आजीला काही पण बनवलं का, मग आजीला माझ्या शेजारचे जर्मन लोक आहेत त्यांना मी बऱ्याच वेळा नेऊन देते. वा तर वा त्यांना वा. पण खूप खूप आवडते आपल्याकडचं जेवण. जसं हो ना. आपण विचार करतो ना की हम्म. नाही यांना काही आवडणार नाही, पण ते एवढे भयंकर तुटून पडतात ना आपल्या जेवणावर, हो की ना. काय सांगू तुम्हाला. आपले मसाले आता आणि असं करण्याची पद्धत पण खूप छान आहे हो ना. हो. परिपूर्ण मध्यंतरी जेवण. मी त्या आजीला मध्यंतरी आजीला जेवण वगैरे करायला बऱ्याच वेळा बोलवते. पण अच्छा, घरी त्यावेळेस घरी एक जेवायला छोटीशी बोलवता? हा हो, वा. बऱ्याच वेळा बोलवते घरी जेवायला. तर हम्म. त्यात आजीला बोलवलं, तिला एवढं जेवण खूप आवडलं होतं. हो ना. खूप म्हणजे ती म्हणते ना, तू खूप छान जेवण बनवते, तुझा नवरा ना खूप लक्की आहे म्हणतो, तू एवढं छान खरंय जेवण खरंय. बनवते. नाही, आणि त्यांना सुद्धा आणि तुमचा आधार आजी वाटत असेल ना, एकट्या राहतात हो एवढं मायेने तुम्ही हो पण करता. किती छान. हो, केव्हा पण येते. प्रत्येक त्यांचे जे सणवार असतात ना, आजी मुलींना हम्म. गिफ्ट घेऊन येणार, तिचा बर्थडेला गिफ्ट घेऊन येणार. हो ना. कधी तिला चहा खूप आवडतो आजीला, आमच्या चहा प्यायला हम्म. येणार. हो ना. किंवा काही सांगायचं असलं तिला इथल्या गोष्टी, तर आजी खूप सांगते मला. गोष्टी विचारलं की सर्व सांगते. तिला अच्छा. पण एक माझा आधार, आणि मला पण आजीमुळे खूप शिकायला मिळतं. हम्म. नाही, तुम्हाला एक तुमच्या मुलींसाठी भारतीय आजी थोडीशी लांब आहे, त्याच्यामुळे एक जर्मन आजी हो स्वामीने तुम्हाला दिलेली आहे. हो. आणि खूप लाड करते, आपल्या आजी सारखेच ती लाड करते. माझ्या मुलीला ना. वेगळे वेगळे पदार्थ बनवते. ती एवढी 80-85 हम्म. वर्षाची आहे. हो ना. सर्व नवीन नवीन बनवते आणि माझ्या मुलीला आणून देते, त्यांना खाऊ पिऊ घालते, त्यांचे लाड करते. किती छान. सर्व गोष्टी त्यांना जे वाटलं ते ती खूप छान करते. खूप म्हणजे हम्म. तिच्या गार्डन मध्ये फळं वगैरे असतात, छोटी छोटी झाडं वगैरे, ते तोडून मुलींना देणार, त्यांना हो. सांगणार माहिती त्याच्याबद्दल. किती छान. सर्व तुम्ही पण सांगते. जपलेत हे छान नातेसंबंध ना, त्याच्यामुळेच एवढी लोकही तुमच्याशी कनेक्टेड फील करतात. हो, छान. शेजारी वगैरे छान आहे माझे. मला आवडतं अशा नवीन फ्रेंड वगैरे बनवायला. खरंच खरंच त्याच्यामुळे तुमचं सांग मला खूप कौतुक वाटतं ताई. भारतात राहणारे खूप एक्सक्युजेस येतात स्वामी सेवा करण्यासाठी किंवा कुठल्याही गुरुची सेवा करताना, किंवा घरातलं स्वयंपाक करायलाही कंटाळा करतात. कधी वाटेल तेव्हा मग नाही. स्विगी झोमॅटो आहेच या नावाखाली थोडासा कंटाळा कधी कधी केला जातो, कामामुळे असेल किंवा कुठल्याही कारणामुळे असेल, पण हो तुम्ही हे हो खूप छान मॅनेज करत आहात. हो, फार ते कौतुक आहे सर्व तुमचं. स्वामींची कृपा. सर्व इथं इथं तर म्हणजे असं बाहेरच्या गोष्टी जर झाल्या तर नूडल पिझ्झा वगैरे असं मिळतं. पण हम्म. एक गोष्ट माझ्यासाठी तरी एक खराब आहे. हम्म. माझी मोठी मुलगी आणि माझा नवरा, माझ्या हातच्या शिवाय त्यांना जेवण आवडतच हो नाही का? कुठलं तर, कुठलंही पण बाहेरचं त्यांना आवडत नाही. बरं, माझ्या अच्छा. नवऱ्याचं समजते. माझी मुलगी 6 वर्षाचीच आहे मोठी. हो ना. पण तिला पण बाहेरचं जेवण वगैरे नको, तू बनव, माझं पोट भरते तुझ्या हातच्या जेवणाने अम्मा. बघा किती मग छान. कधी कधी मला जर काही कंटाळा आला, काही आलं, तरी मला त्यांच्यासाठी बनावंच हो लागतं. ना. छान छान. आणि मला चांगली अशी आधीपासून स्वयंपाकाची खूप आवड आहे. आवड मम्मीकडे आहे. पण मी करायची. हो. हम्म. आणि आता पण इकडे आल्यानंतर तर मग जसं जसं मुलं होतात तसं आई एक मास्टर शेफच बनून जाते. हो, खरंय खरंय. नाही, आणि तुमच्यासारखी संस्कारी आणि इतकी छान जर मुलगी असेल ना, तर कुठल्याही आईला तिच्या लग्नानंतर तिची काळजी करण्याचं कारणच नाही, मग ती भले देशात असो कारण किंवा परदेशात असो. खूप नाही, छान ताई. काळजी नाही. गावाकडे भारतामध्ये जर गेली तर मग सासरे पण म्हणतात, "न्या तुझ्या हातची ही भाजी कर, बनव बरं आज."
मग हो ना. सासूबाई सांगतात घरी. हो, त्यांना पण माझ्या हातचं खूप आवडते. आवडत नाही. इथे पण आता एक गुढीपाडव्याचं हे होता, कार्यक्रम होता. हम्म. तेव्हा मी माझ्या वडापावचा स्टॉल टाकलेला होता बघा तिथं. बरं. हो, तर म्हणजे मी पाव पण घरीच केले होते. इकडे हो. काही आपल्या लादी पाव लादी पाव इकडे मिळत नाही. वडे तर बरं. बनवलेच जातात घरी. तर हम्म, मी हम्म, लादी पाव पण घरीच बनवले होते आणि एवढी भयंकर गर्दी होती माझ्या स्टॉलवरती, म्हणजे हो. माझे 10 मिनिटात 70 वडापाव झालेले होते. वा वा वा. किती म्हणजे छान. चक्क लोक मला अजून पण मला मेसेज येतात त्या व्हिडिओवरती की पावची रेसिपी सांग, तू कसा बनवला हो सांग. ना. कारण इकडे मिळतच नाही लादी पाव. बरोबर आहे ना, कारण आपण काही लहानपणापासून पाव कसा करायचा घरात हे काही शिकलेलो नसतो. माहितीच बरेच जण तसं माहिती माहितीच नसतं नाही. ना. तुम्ही परदेशात जाऊन ते हो छान शिकलेले आहात. कमाल आहे. हो, स्वामी छान छान. कृपेने टेस्ट छान झालेली होती, सर्वांना हो ना. खूप आवडली होती. नाही काही हो, तुमचे खरंच अनुभव खूप छान आहेत. आणखीनही कधी काही अनुभव आले तर जरूर शेअर करा. आपल्या स्वामी आताच सेवेकरांना खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आता मी भारतात गेले होते ना, हम्म. तर माझ्याकडे मी सांगितलं मी फोटो वगैरे आणलं होतं, तेव्हा मी ठरवलं की मी स्वामी महाराजांची मूर्ती आणणार, तर ती बरं. अक्कलकोट वरूनच आणणार. हो ना. मी हा. गेली तर तिथूनच मूर्ती आणणार. अच्छा. तर आता मागच्या वर्षी भारतामध्ये आली होती. तेव्हा त्याच्या आधी आली होती, डिलिव्हरी नंतर एकदा गेली होती. तर तेव्हा हम्म. काही माझं अक्कलकोटला जाणं झालं नाही. तेव्हा बरं. स्वामी महाराजांची इच्छा नव्हती मला बोलवण्याची. तर माझ्या हम्म. मुली पण आजारी पडल्या, मी पण आजारी पडले असल्यामुळे मग आमचं जाणं झालं नाही. आता मागच्या वर्षी गेली परत. तर महाराजांना म्हटलं बघा तुमची इच्छा असेल तर बोलावा मला दर्शनाला, नाहीतर मग बरोबर. यावर्षी पण मी तशीच परत जाते हो ना. तुमचं दर्शन न घेता. तर हा. आम्ही एकत्र दोघी बहिणी आणि हे दोघं भाऊ एकत्र एकाच घरामध्ये आहे. बरं. तर तर मग माझ्या ताईला जिजाजीला सांगितलं मी की हम्म. मला अक्कलकोटला आणि कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जायचंय. म्हटलं खूप दिवसाची इच्छा आहे माझी. बरं. तर माझी जिजाजी काय झालं, त्यांना अचानकच नाही, एवढे एका गाडीमध्ये आपण नाही जाऊ शकणार, लांबचा प्रवास आहे, म्हणजे हो 500 ते ना. 600 किलोमीटर आम्हाला अक्कलकोट पडते आमच्या गावापासून. अच्छा. तर एवढ्या दूर नाही जायचं आपण एकत्र सर्व मिळून. आणि हम्म. काय झालं, माझी चुलत जाऊ होती, ती प्रेग्नेंट होती, तिची डेट होती त्या महिन्यातच. बरोबर. तर असं ठरलं आमचं, संक्रांतीच्या टाइमची गोष्ट आहे ही. तर मग हम्म. असं ठरलं की तिची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण जाऊया. बारा हम्म. 12 दिवस झाल्यानंतर ते बरोबर. असं सूतकीर्त वगैरे पाडतात, तर हो म्हटलं ना. हो ना. त्याच्यानंतर आपण जाऊया. तर मग तिचं आणि योगायोग असा की तिची डिलिव्हरी 15 दिवस लेट झाली. अरे बापरे. 15 दिवसा हो, 15 दिवसानंतर तिचं सी सेक्शन झालं. तर हम्म. आणि परत परत याचे तिकीट वगैरे सर्व झालेलं होतं, टाइम खूप कमी होता आमच्याकडे. म्हटलं यावर्षी अच्छा. पण आपलं काही दर्शन होत नाही. मी बरोबर. महाराजांना म्हटलं बघा तुमची इच्छा असेल तर बोलवा, नाही तर नको हम्म. बोलवा. म्हटलं माझी माझी थोडी पण अच्छा. तुम्हाला भक्ती मान्य असेल तर तुम्ही मला बोलवा. आईला पण हा. तेच म्हटलं, माता लक्ष्मीला माझी खूप दिवसाची इच्छा आहे, तू आजपर्यंत पुरी केली नाही दर्शनाची. बघ तुला जमत हम्म. असेल, तुला आवडत असेल तर मला बोलव आता. अच्छा. मग ते झालं, तिची डिलिव्हरी वगैरे झाली, बारादी झाली. हम्म. तर मग जिजाजीला म्हटलं जाऊया आता आपण, झाली तिची बारादी. आधी ते हो हो. बारादीचं कारण देत होते. बरोबर. मग ते म्हणत होते नाही आता एवढे आपण एकत्र मुलं वगैरे सर्वांना कसं त्रास जाणार. होईल तुम्हाला, आणखी तुम्हाला परत जायचं आहे, नाही हम्म. जायचं आपण. मग बरं. त्यांनी नाही म्हटलं तर मला असं खराब वाटलं की खरं या वर्षी पण आपलं दर्शन होत नाही. अच्छा. अक्कलकोटला त्या आधी मी कधीच गेलेली नव्हती, कोल्हापूरला पण महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला याच्या आधी कधीच गेलेली नव्हती. अच्छा. मग अचानक ते ऑफिसला गेले आणि हम्म. ऑफिस मधून त्यांनी फोन केला माझ्या जिजाजींनी की आपल्याला हम्म. उद्या जायचं आहे. 3 वाजता संध्याकाळी फोन केला की आपल्याला उद्या जायचं आहे, तुम्ही तयारी करून ठेवा. कसं काय बरं. कमाल आहे. काय माहिती अचानकच त्यांच्या काय डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी फोन करून सांगितलं की आपल्याला उद्या निघायचं आहे, सकाळी सकाळी आपल्याला 4 वाजता निघायचं आहे, वा तुम्ही वा वा. तयारी करा जेवढी तुमच्याच्यानं होईल तेवढी. अच्छा. माझी माझी ताई पण सेवेत आहे आता. हम्म. ती पण खूप तिला पण आनंद झाला, मला पण आनंद झाला. आम्ही एकदम भराभर भराभर काम जेवढे होतात तेवढे आम्ही करून घेतले. अच्छा. आणि मग टिफिन झालं वगैरे जे दर्शन. सोबत न्यायचं लहान मुलांचे, हो कपडे वगैरे. आणि अक्कलकोटला गेलो ताई, म्हणजे कधी पोहोचलो आम्हाला माहिती नाही. 4 वाजता निघालो, अक्कलकोटला निवांत पोहोचलो. अच्छा. निवांत माझं दर्शन झालं. आणि वा. आपला तो मंडप आहे तिथं महाराजांच्या समाधीच्या समोर, तिथं वटवृक्षाखाली आम्ही बसलो. बरं. तिथं बसल्यानंतर
तिथं जप वगैरे करत असतात, तिथं बसली शांत. आणि हम्म अचानकच काय आलं, उठली मी तिथून, माळ वगैरे घेतली जपासाठी. हम्म. आणि म्हटलं परत आपण एकदा दर्शन घेऊन येऊया, म्हटलं कधी योग होतो परत जाण्याचा. हो ना. तर मी परत दर्शन घेण्यासाठी परत गेले आणि एकदम स्वामी पुढेच अशी मला जाण्याची संधी मिळाली, हो. म्हणजे थोडं बाजूला बाजूला. हम्म. आणि मी जसं महाराजांना बघते तसं दोन्ही डोळ्यातून माझ्या पाणी आपोआप यायला सुरुवात यायला झाली. लागलं. हो ना, हो ना. हा, म्हटलं मला कळत नव्हतं मी कशी काय का रडत आहे, का बरं रडत आहे. परत हम्म. दर्शन घेतलं. हो ना. तसंच कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरचं पण तसंच झालं. अच्छा. खूप गर्दी, संक्रांतीचा आदला दिवस असल्यामुळे तिथं खूप गर्दी. तर बरोबर. मागे आम्ही जसं आईच्या समोर दर्शनासाठी गेलो, तसं हम्म. मागची बारी त्यांनी बंद केली. हो, मागचे लोक तिथंच थांबले. तुम्हाला आणि अगदी आम्ही आमच्या लकीली मागे, मिळालं दर्शन. हो, आमच्या मागे कोणीच नाही. हो. आणि ताई कशी म्हणते, बघ ना ग, मागची वारी बंद आहे, आपलं किती छान दर्शन होत आहे. आम्ही हो ना. तिथंच उभं राहिलो. आणि अच्छा. त्या ताई, एक ताई होत्या ना तिथं सांभाळणाऱ्या, त्या ताई कशा म्हणतात, किती दर्शन घेणार, चला ना आता मागे. तर खरे खरे. माझी ताई कशी म्हणते, अहो ताई, मागची बारी बंद आहे, उभं राहू द्या, थोड्या वेळ पाहून घेऊ द्या. हा, तर मन भरून त्या ताई दर्शन काहीच नाही घेतात. बोलल्या. हो, त्या ताई काहीच बोलल्या नाही. आम्ही शांत उभं राहिलो तिथं, दर्शन वगैरे घेतलं. आणि हम्म. परत घरी मस्त दर्शन झालं. खूप तिथून मग मी छान. महाराजांची मूर्ती आणली. अच्छा. आणि अक्कलकोट मधून महाराजांची मूर्ती घेतली. आणि बरं. मग माझ्या मैत्रिणी, तिथं एक साताऱ्याची आमची जर्मनीतच ओळख झाली होती, मैत्रिणीकडे गेली, सांगलीची मैत्रीण आहे, तिच्याकडे हम्म. गेलो. तर अच्छा. हा, तर तिथं आम्हाला माहिती झालं की इथं एक नूरसिंहवाडी म्हणून आहे, एक दत्त बरोबर. महाराजांचं. हा, हम्म. तिथं तुम्ही जा. आणि तिथं काय होते ना, आपली जी मूर्ती वगैरे आपण घेतो महाराजांची, तिथं त्या हम्म. महाराजांजवळ द्यायची. आणि ते हम्म. आपली प्राण प्रतिष्ठा वगैरे, जे पूजा वगैरे असते, ते करून देतात आपल्याला मूर्तीची. बरोबर. हा, तिथं गेलो. आणि त्यांनी एवढी छान पूजा केली, एकदम मला असं वा. भीती वाटत होती की हे ओरडतील का, गर्दी आहे तर, तुम्ही एवढी हो ना. गर्दी आहे, चला बाजूला, असं ओरडतील. काहीच नाही. हो. एक वहिनीसाठी घेतली होती, ताईने घेतली होती, मी 3 मूर्त्या घेतल्या होत्या. त्यांनी अरे एवढं बापरे. स्माइल देत, छान मस्त चेहऱ्यावरती हास्य आणलं. आमच्या हातातल्या हा. मूर्त्या घेतल्या. आम्हाला म्हणत, ताई तुम्ही ना अशा साईडला उभं राहा, म्हणजे मागचे दर्शन घेतील. मी पण मला पण छान वाटलं, त्यांनी इतकं छान घेतलं वगैरे मूर्त्या हो तर. ना. आणि निवांत पूजा केली. आणि परत आम्हाला वा. प्रसाद वगैरे दिला. हम्म. केळ्याचा, आणि केळं दिलं होतं, फुलं दिली होते, प्रसाद वगैरे दिल्या. आणि हम्म. जा आता तुम्ही मूर्ती घेऊन. आणि एवढं छान वाटलं. हो म्हटलं ना. बघा, स्वामींनी किती छान करून घेतलं. माझी मूर्तीची जी इच्छा होती ती तर झालीच पूर्ण, अक्कलकोटहून आणायची. त्याचबरोबर किती हम्म. छान पूजा पण करून आपल्याला हो मिळाली ना. इथं. काही काही नाही, ह्या माहित ताई, नसताना. कसं आहे माहितीये का, तुम्ही फक्त तुमच्यापुरतीच सेवा करत नाही हो, तुम्ही त्या मैत्रिणीच्या मुलासाठी सुद्धा सेवा केली. स्वामी महाराज हे बघत असतात ना, की तुम्ही स्वार्थीपणे फक्त तुमचाच विचार करता का, किंवा कामापुरतच त्यांच्याकडे जाता का, तुम्ही इतर वेळेस त्यांना हम्म. लक्षात ठेवता का, इतरांसाठी पण तुम्ही सेवा करता का. हे सगळं हो, बघूनच स्वामी महाराज तुम्हाला तसे अनुभव देतात हो. तुम्ही तेवढ्या तेच परोपकारी आता. आहात, म्हणूनच हे असं तुमच्या बरोबर छान छान अनुभवांची मालिका घडत आहे. आणि आताच तो याच रिसेंटचा, म्हणजे 2 वीक झाले असणार. हम्म. थोडं तब्येत खराब झाली, माझं थोडं वातावरण खराब झालं असल्यामुळे ताप आल्यासारखं असं वाटत होतं, ताप आला. अच्छा. तर सकाळी मी रोजची सवय आपल्याला सकाळी बरोबर टाइम वरती जाग आली. हम्म. आणि उठली, मी म्हटलं आपली आपली रोजची कामं वगैरे, आंघोळ देवपूजा ते करूया. तर हम्म. पण मला त्या दिवशी अशी ताप असल्यामुळे खूप कसं म्हणजे बसल्या जात पण नव्हतं. तर बरोबर. मी बेडरूम मधून हॉलमध्ये आली. हम्म. आणि हॉलमध्ये थोड्या वेळ बसले, आणि तिथंच सोफ्यावरती थोडी लेटले, की थोड्या वेळ लेटते आणि परत उठते. हम्म. मग माझे मिस्टर आले, म्हणत काय झालं तुला, तर ताप आहे म्हणत. म्हटलं हो, आज काही बरं वाटत नाहीये. मग ते म्हणत, तू थांब इथंच, मी तुला अच्छा. एक कप चहा चहा बनवून आणतो तुला. म्हटलं हो आणा, मला तेवढ्यानी बरं वाटेल थोडं. तर हम्म. ते चहा चहा बनवायला गेले. आणि तितक्यात हा. माझा डोळा लागला इथं बर. सोफ्यावरती. तर माझ्या स्वप्नात आले माझे सासरे. अच्छा. आणि ते शेंगा, जे आपल्या शेंगा असतात ना, दाणेवाले, हो हो हो, भुईमुंगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा. हा, हा, भुईमुंगाच्या शेंगा. ते जे माझं जर्मनीचं किचन आहे, एकदम स्पष्ट मला स्वप्नात दिसत हो. होतं. आणि ते गॅसच्या समोर उभं राहून शेंगा फोडून खात होते. बर. आणि मी कसं म्हटलं, हो मला ताप आलाय, मी झोपली म्हटलं, पण बाबाला
भूक लागली त्यांना, हा हा मी हा हा स्वयंपाक केला पाहिजे त्यांच्यासाठी. तर बरं. स्वामी महाराज कसे हातवारे असे जे हात हलवतात, हा हा असं हा काहीतरी करतात ना, तसंच माझे बरोबर. सासरे असे हात हलवत होते की नाही मला भूक नाही लागली, तू झोप, आराम कर. हो हो हो. आणि ताडकनी मी उठून बसली. म्हटलं बघा हम्म. हो, मी रोज नैवेद्य दाखवते म्हटलं महाराजांना, आज हा. आज माझ्यामुळे उपाशी आहे म्हटलं, ते मला स्वयंपाक केला पाहिजे. असे नका तर स्वप्नात येऊन त्यांनी नैवेद्य ग्रहण केला तुमच्याकडे. हो, मी त्यांना माझ्या मिस्टरांना म्हटलं मी रोज स्वयंपाक नैवेद्य दाखवते, आज माझ्यामुळे हम्म. महाराज उपाशी आहे आणि त्यांनी मला दाखवलं. हो ना. आणि बऱ्याच वेळा मी त्यांना म्हणते महाराज तुम्हाला काही पण माझ्या हातचं खावंसं वाटेल ना मला सांगा बरं. हो बरं एक वेळ मला असं दिसलं पुरणाची पोळी बनवण्याचं मला समजलं, हो. त्याच्यानंतर एक वेळ गंगाफळाची भाजी बनव असं समजलं मला. जसं अच्छा. जसं जसं समजत जाते तसं तसं मी ते करण्याचा प्रयत्न करते. हो ना. आता प्रेमाने हे मायेने करता. तुमच्यापर्यंत पण महाराजांनीच मला पोहोचवलेलं आहे. कसं काय बरं? एक 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 ताई आहे, त्यांचे व्हिडिओ बघायची मी आधी, असेच हम्म. अनुभवाचे. तर बर. मला असं वाटलं की आपण पण आपले अनुभव शेअर करायला पाहिजे, म्हणजे काहीतरी आपल्याला काही चुकलं तर आपल्याला सांगू शकते समोरचं, किंवा हो ना हो ना. आपल्यामुळे कोणाला काहीतरी जसं की मी शिकली युट्यूब वरून सर्व, बरोबर. तर कोणी शिकू शकते काहीतरी आपल्यामधून, किंवा आपल्याला स्वामी काहीतरी सेवेत येऊ शिकायला मिळेल. शकतात. तर हो, स्वामी सेवेत येऊ शकतात. आपण आपले अनुभव शेअर करायला पाहिजे. महाराजांना हम्म. म्हटलं करू का मी, त्यांनी मला हो, अच्छा. मी काय करते ताई, चिठ्ठ्या टाकते 2, एक अच्छा. निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह महाराजांजवळ. जे माझ्याकडे उत्तर जे असलं ते ते मी करते. चिठ्ठ्या टाकला, महाराजांनी सांगितलं हो कर. हो का? अरे वा. तर हो, पण प्रॉब्लेम असा छान. होता की हा साधा कॉल जो असतो तो मी लावू शकत नव्हते. त्याच्यामुळे मग त्या ताईला मी व्हॉट्सअप कॉल करण्याचा प्रयत्न केला. खूप हम्म. 1 हप्ता मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काही झाला नाही. बरं. आणि एक दिवस असाच तुमचा एक व्हिडिओ एक पॉपअप होत होता स्क्रीनवरती. हम्म. कंटिन्यू मला तो दिसत होता समोर. मी बंद केला फोन हम्म. तरी मला चालू केला परत का परत तो मला व्हिडिओ आला याचा अच्छा. समोर. हम्म. तर मग मी तुमचे व्हिडिओ बघितले, 1-2 व्हिडिओ बघितला. तर म्हटलं अरे ह्या ताई पण व्हिडिओ शेअर करतात, अनुभव असे असतात त्यांच्या हिच्यावरती, हम्म. चॅनलवरती. आपण बरोबर. यांना कॉन्टॅक्ट करून बघूया. तर तुमचा हम्म. तो व्हॉट्सअप नंबर भेटला मला तिथं. बरोबर. तर म्हटलं यांना कॉन्टॅक्ट करून बघूया होतं का. तर पहिल्याच याच्यामध्ये तुमच्या बरोबर माझा कॉन्टॅक्ट झाला. हो ना. आणि आज मला संधी मिळाली माझा अनुभव तुमच्यापर्यंत बघा ना, पोहोचवण्याचा. स्वामींनी ती इच्छा सुद्धा पूर्ण केली तुमची. हा. हो हो, खूप ती छान पण अनुभव इच्छा आहे माझी ताई. पूर्ण झाली. ताई, असे आणखीन काही छोटे अनुभव आले छोटे. ना तर नक्की शेअर करा. श्री स्वामी हो, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.
समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ